महाराष्ट्र विधानसभा में एक दिलचस्प नजारा देखने को मिला जब भाजपा के वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार ने खाद्य एवं औषधि प्रशासन एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे की खुलकर सराहना की। मुनगंटीवार ने कहा कि मुंडे राज्य भर में प्रभावी और कड़े कदम उठा रहे हैं, जिससे विभाग की कार्यशैली में सकारात्मक बदलाव दिखाई दे रहा है। इतना ही नहीं, उन्होंने सरकार से मांग की कि तुकाराम मुंडे को कम से कम 3 साल तक उनके पद से न हटाया जाए, ताकि वे अपने काम को और मजबूती से आगे बढ़ा सकें। हे खरं आहे की तुकाराम मुंडेंचा टी हा आता टायगर मुंडेचा टी जागा आहे, म्हणून मागणी केली जाते की 3 वर्ष त्यांची बदली करू नये। अहो, टायगर झाल्यावर तो टायगरचं ऑपरेशन करतो ना, त्यामुळे ते टायगर असेल। हो, जितेंद्र आव्हाड थोड्या वेळ येताना मग डिस्टर्ब करा। अध्यक्ष महाराज, सन्माननीय मंत्री महोदयांना माझं स्पेसिफिक आहे, हे खरं आहे की जगातली सर्वात स्वस्त गोष्ट कुठे आहे? महाराष्ट्रात। ती म्हणजे गरिबांचं जीवन। यापेक्षा स्वस्त असू शकत नाही। हे उत्तर वाचल्यावर आपल्याला जाणवतं की तुम्ही काय स्टरलाइज सर्जिकल ग्लोव्ह सुद्धा जमिनीवर ठेवता। म्हणजे एखादा माणूस आजार दुरुस्त करायला गेला तर हे ग्लोव्ज वापरून जर तुम्ही त्याचा पोटाला चिरफाड केली तर त्याच्यानेच मरायचा। आणि म्हणून मंत्री महोदय, तुमचं खातं हे इतरांपेक्षाही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे। आता उत्तरात सांगा, 200 कोटी आले का तुमचे? उत्तरात सांगा। मग तुम्ही बैठकीत का आणि विधानसभेत का सांगता 200 कोटी आम्हाला दिले जाणार आहे? आता वित्त विभागाचा आता 97,606 कोटी 40,39,000चं बजेट आहे। तुम्ही सारी उत्तर द्या। महाराष्ट्र पाहतोय 13 कोटीचा की तुम्ही कशा पद्धतीने या भेसळ होत आहे। आता एक तुकाराम मुंडे खरं तर एवढं चांगलं ते काम करताय की त्यांना तर 3 वर्ष तुम्ही ठेवलं पाहिजे। आणि याचं कारण दुसरंही सांगतो, तुकाराम आणि नरहरी हे गुरुबंधू म्हणले गेले आहे। हे माहित आहे की नाही? नसेल माहित तर सहयात्री आध्यात्मिक क्षेत्रातील आहे। आता भेसळामध्ये सहयात्री व्हा।